आज आहे इंटरनॅशनल हेअर वॉश डे म्हणजेच रविवार. शाळा कॉलेजला असताना रविवार म्हणजे केस धुण्याचा दिवस असायचा आणि आता ही गोड सवय म्हणजे एक माझ्या आयुष्याचा भाग बनून गेली आहे आणि ती आता बदलत नाही. मग नंतर नवरोबाला खायचे होते पोहे आणि थंडी होती म्हणून म्हटलं चला पोहे बनवूयात. खूप दिवस झालं पोहे बनवले पण नव्हते. मग पोहे बनवून घेतले आणि मला भरभरून अशी कोथिंबीर टाकली पोह्यांमध्ये. मला कोथिंबीर खूप आवडते. नंतर त्यांनी पण नाश्ता केला आणि मी पण नाश्ता केला. आज रविवार होता त्याच्यामुळं आईंचा तर उपवास. मी काय उपवास जास्त धरत नाही म्हणून तर लगेच स्वयंपाकाला लागले. तव्यावर एक भाकर केली होती आणि 4-5 चपात्या पण केल्या होत्या. लगेचच कोबीची भाजी पण टाकली आणि हिरव्या मिरचीचं वरण केलं. कुकरमध्ये भात लावला. असा स्वयंपाक तर सगळा आवरून घेतला. नंतर मी हे एक नारळ फोडलेला होता आणि त्याचं खोबरंच निघत नव्हतं. कोवळा नारळ असल्यामुळे मला लगेचच गॅस पेटवला आणि त्याच्यावरती खोबरं ठेवून दिलं. मी पण हे ट्रिक एका व्हिडिओमध्ये बघितली होती. म्हणलं बघूयात खोबरं निघतं का आणि जसच्या तसं निघालं. ही ट्रिक जरा युजफुल पडली. नंतर लगेचच घर पण आवरून घेतलं आणि लेकरांना सांभाळत सगळी कामं करणं म्हणजे खूप अवघड असतं. आपल्याला अवघड वाटणाऱ्या गोष्टी कदाचित काही लोकांना खूप सोप्या वाटतात आणि असं म्हणतात की आमच्या काळामध्ये आम्ही 4-4 लेकरं सांभाळत कसं सगळं मॅनेज केलं, ही कामं केली ते कामं केली. तुम्हाला एक लेकरू सांभाळत नाही. ज्याला त्याला त्याच्या कॅपॅसिटीनुसार कामं झेपतात हे कळायला पाहिजे. नंतर हेअर टोनर यूज केलं जे की मी होममेड बनवलेलं आहे. चला आता इथंच एंड करते व्हिडिओ.